आज या ठिकाणी माझा वाढदिवस सोहळा माझ्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वखर्चानं या ठिकाणी साजरा केला। मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी कसली प्रकारची उणीव किंवा तमा न बाळगता या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। त्या प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक लढायची तर ती कार्यकर्त्यांच्या जीवावर लढायला लागते आणि असे कार्यकर्ते या ठिकाणी मिळणं फार भाग्याचं आहे असं या ठिकाणी मी आवर्जून म्हणेन। का शिवसेनाला या 4 अक्षराला मानणारा हा विभाग आहे आणि या ठिकाणी निवडणूक लादली असल्या कारणाने कसल्या प्रकारचं राजकारण किंवा राजकारणाचे सिंबॉल न वापरता या ठिकाणी त्यांच्या स्वखर्चानं आज हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। मी या ठिकाणी आवर्जून सांगेन जे नागरिक या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने स्वतःहून आले, कारण कोणाला या ठिकाणी निमंत्रण किंवा वाढदिवस आहे या असं सांगण्याची मला या ठिकाणी गरज भासली नाही, यार कधी भासली सुद्धा नाही। आणि आज हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी दूध शर्करा योग सुद्धा या ठिकाणी म्हणेल की आपण काम करतो तर त्या कामाची आपण अपेक्षा नसली केली तरी कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चित स्वरूपात मिळायला पाहिजे अशी भावना असते आणि त्या भावनेतूनच या ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तीने आले। या सकाळपासून प्रेमदानमध्ये अन्नदान, माताबाल रुग्णालय ते फळ वाटप आणि काय ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात या ठिकाणी आधार देण्याचं काम निश्चित स्वरूपात माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे। मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो। ज्या प्रकारे आज प्रेम किंवा भावना माझ्या प्रति या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाहेर आली ती खऱ्या अर्थानं माझ्यासाठी कौतुकाची ताप आहे आणि एक मला एनर्जी देणारी निश्चित स्वरूपात येणाऱ्या 28 दिवसामध्ये ती एनर्जी स्वरूपात राहणार आहे। नवी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं काम या ठिकाणी काम करणाऱ्याला निश्चित स्वरूपात ती जनता संधी देईल, कारण पॅनल पद्धत ही अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे। ती समजवायची आहे त्या पॅनलला कशा प्रकारची सीमा नसते, कारण मी सेक्टर 3 ला राहतो आणि मी सेक्टर 16ला का उभा राहतो असा काही लोकांचा प्रश्न आहे, पण तो अनभिन्न असल्यामुळे लोक या ठिकाणी हा प्रश्न करतात। पॅनल हा संपूर्ण 4 नगरसेवकांचा असतो, त्याला कसल्या प्रकारची सीमा नसते। अबकडं हे फक्त किमान आरक्षणाच्या बाबी पूर्ण करण्यासाठी असतात। त्यामुळे उमेदवारांनी पण स्वतः या ठिकाणी समजून घ्या की अबकडच म्हणजे सुरू झाला सेक्टर 3 मध्ये, ब झाला सेक्टर 4 मध्ये, ड झाला, क झाला 16ला, असं नसतं। या ठिकाणी फक्त आरक्षणाच्या संदर्भात असतं। 4ही नगरसेवक या ठिकाणी काम करताना कसल्या प्रकारची सीमा त्यांना नसल्यामुळे ते त्या भागाचे 4 पॅनलच्या भागाचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी या ठिकाणी मिळेल। मी एवढंच सांगेन आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं की प्रत्येक पॅनलमध्ये एक धनुष्यबाण आपल्या समोर असणारं